आज जेवायला काय बनवायचं हे तुम्हाला कळत नसेल किंवा भाजीसाठी घरी काही नसेल ना, तर अशी झणझणीत चण्याची उसळ आणि कढण जरूर बनवून बघा. दोन्हीही पदार्थ अगदी 15 मिनिटात तयार होतात. एकदम सोपी रेसिपी आहे आणि हे दोन्ही पदार्थ करण्यासाठी काही वेगळं चिरत बसावं लागत नाही किंवा काही वेगळं वाटण करावं लागत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि सगळ्यात आधी आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा. इथं मी एक वाटीभर काळे चणे भिजत ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी कुकरला थोडंसं जास्त पाणी घालून हे मी शिजवून घेतलेत. पूर्ण गार करून चणे वेगळे आणि पाणी वेगळं करून ठेवलं. तर तुम्हाला जितकं कढण करायचं असेल तितकं पाणी चणे शिजवताना घालू शकता. तर या दोन्ही पदार्थांसाठी फक्त आपल्याला चिरलेला कांदा आणि लसूण लागणार आहे. एकदा चिरून घ्यायचं. यातला थोडासा कांदा आपण उसळ करायला वापरणार आहोत आणि थोडासा कढण करायला. लसूण सुद्धा तशीच. आता सगळ्यात आधी आपण उसळ करून घेऊयात. एका पॅन मध्ये थोडंसं तेल घ्यायचं. 1 ते 1.5 चमचा तेल घ्यायचंय. तेल चांगलं गरम करून घ्यायचंय. तेल गरम झालं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी. मोहरी थोडीशी अर्धा मिनिट किंवा 15 सेकंड्स थोडीशी तडतडू दे, थोडीशी फुलू दे. त्यानंतर यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे. जिरे सुद्धा एक 15 सेकंड्स थोडेसे फुलू देत आणि जिरे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये घालूया आपण थोडीशी हिंग. अगदी चिमूटभर हिंग घालायची. गॅस थोडासा मीडियम टू लो ठेवला तरीही चालेल, कारण एकदम मोठा ठेवला तर फोडणी आपली जळू शकते आणि चव बिघडू शकते. आपण जो कांदा चिरून घेतला होता त्यातला थोडासा अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त उसळ करण्यासाठी वापरणार आहोत. कढणसाठी कांदा थोडासा चालतो. लसूण सुद्धा अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त यामध्ये वापरायचे. इथं मी 6 ते 7 पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता कांदा आणि लसूण चांगली तेलात परतवून घेऊयात. थोडासा स्लाइट सोनेरी रंगावरती कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. एकदम पण डार्क रंगावरती कांदा नाही भाजायचा. यामध्ये घालूया 4 ते 5 कढीपत्त्याची पानं. कांदा आपला चांगला भाजून झालेला आहे. चांगला 2 ते 3 मिनिटं तेलात परतवून घेतलाय. यामध्ये घालूया जे आपण चणे शिजवून ठेवले होते ते. सगळे चणे घालायचे आणि चण्यासोबत थोडंसं पाणी घातलंय मी 2 ते 3 चमचे. तर चणे आणि कांदा आपण चांगले मिक्स करूया. 1 मिनिटभर हे परतवून घेऊ आणि यामध्ये घालूया बाकीचे सगळे मसाले. मसाले म्हणजे काय, फक्त चटणी, मीठ आणि हळद एवढंच आपण वापरणार आहोत. चवीप्रमाणे मीठ. चणे शिजवताना थोडंसं मीठ मी ऑलरेडी घातलं होतं, त्यामुळे आता मीठ जास्त नाही घालत आहे. चवीप्रमाणे लाल तिखट इथे घालायचंय. जसं तिखट हवं असेल त्या पद्धतीने लाल तिखट. अर्धा चमचा हळद. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. चांगलं परतवून घेऊ. आता यामध्ये थोडंसं पाणी आहे. मी उसळ करताना एकदम कोरडी आणि सुकी उसळ करणार आहे, त्यामुळे हे पाणी पूर्ण आटवून घेणार आहे. तुम्हाला थोडीशी रसरशीत हवी असेल तर या स्टेजला गॅस बंद केला तरीही चालेल. पाणी बघा आधीपेक्षा थोडंसं आटलंय. अजून थोडंसं आटवून मी गॅस बंद करणार आहे. हे बघा सगळं पाणी आटलंय आणि एकदम मोकळी आणि सुटसुटीत अशी उसळ तयार झाली आहे. आता यावर घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. तर एकदम साधी सोपी आणि झटपट चण्याची उसळ तयार आहे. आता हे आपण बाजूला ठेवू. जे चण्याचं कढण आहे ते करून घेऊयात. एकदम मोकळी झाली आहे. कढण करण्यासाठी एक भांडं ठेवलंय मी. भांड्यामध्ये 1 ते 1.5 चमचा पुन्हा तेल घ्यायचंय आणि तेल सगळ्या भांड्यावर पसरवून घेऊ आणि थोडंसं गरम करून घेऊ तेल, म्हणजे आपली फोडणी चांगली बसेल.
तेल चांगलं तापलंय, यामध्ये घालूया थोडीशी मोहरी. मोहरी चांगली फुलली, तडतडू लागली की यामध्ये घालूया थोडेसे जिरे. या रेसिपी मधलं सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मेन्शन केलं आहे, तुम्ही इन डिटेल तिथे चेक करू शकता. आता यामध्ये घालूया थोडंसं लसूण. लसूण थोडासा मी हलका चेचून घेतला आहे आणि जो काही उरलेला कांदा होता तो सगळा. उसळपेक्षा कढणमध्ये कांदा थोडासा कमीच घालायचा, म्हणून आपण उसळमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त कांदा वापरला होता. आणि जो काही उरला सुरला थोडासा कांदा होता आणि थोडासा लसूण हे कढणमध्ये मी वापरले. आता थोडासा कांदा परतवून घेऊ तेलात. तेल आपलं चांगलं तापलंय, त्यामुळे पटकन कांदा आणि लसूण भाजला जातो. फोडणीमध्येच मी अगदी थोडीशी कोथिंबीर घालते, नंतर पण घालणार आहे, पण फोडणीमध्ये घातल्यावर चव अजून छान येते. चांगलं परतवून घेतलं, भाजून घेतलंय. आता यामध्ये जे आपण चणे शिजवलेलं पाणी होतं ते घातलंय. थोडेसे यामध्ये चणे सुद्धा मी घातलेले आहेत. एकदा मिक्स करून घेऊया. आता यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ. आपल्याला जसं तिखट हवं असेल त्या पद्धतीने चवीप्रमाणे लाल तिखट घालायचंय आणि अगदी थोडीशी हळद घालायची, म्हणजे पाव चमचा हळद. सगळं मिक्स करून घेऊयात आणि चांगली उकळून घ्यायचे. आता हे कढण बघा चांगलं उकळतंय. यामध्ये पुन्हा आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. 1-2 मिनिटं हे कढण उकळवायचं आणि आपलं कढण सुद्धा तयार. तर पाहिलत ना, दोन्हीही रेसिपी एकदम झटपट आणि एकदम 15 मिनिटात तयार झाले आहेत. तर झणझणीत अशी चण्याची उसळ, झणझणीत असं कढण, सोबतीला गोड खीर आणि ज्वारीची भाकरी असा मेनू तुम्ही जरूर करून बघा. जर तुमच्याकडे काही भाजीला नसेलच तर हा मेनू करून बघा, तुमच्या घरात नक्की हा मेनू आवडेल. आणि जर ही रेसिपी तुम्ही ट्राय केलीच तर ती कशी होते हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपीज आवडत असतील तर आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.